नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ओबीसींच्या कल्याणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या विजय बोचरे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करा। ओबीसींवर होणारा हा अन्याय, अधिकार व हक्कच हनन होताना उघड्या डोळ्यांनी बघून ओबीसी वर्गासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या पातूर तालुक्यातील आलेगाव येथील रहिवासी शहीद विजय भाऊ बोचरे यांच्या कुटुंबाचे शासकीय स्तरावर पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी SC/ST क्रांती दल, माळी महासंघ व अन्य संलग्नित संघटनांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली। आरक्षण संदर्भात ओबीसी बांधव विविध समस्यांनी ग्रासलेला असून विविध क्षेत्रात मागासलेला आहे। त्यांना विकासाच्या वाटा निर्माण करण्याऐवजी त्यांच्या भाकरीत वाटेकरी निर्माण करण्याचे जीवघेणे धोरण सरकारने अवलंबिले आहे। बोचरे यांची आत्महत्या नसून ओबीसी समूहाच्या न्याय मागण्यासाठी व सरकारला ओबीसीच्या हक्काबाबत जागृत करण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती देऊन केलेले बलिदान आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील 340 जातींच्या न्याय मागण्यासाठी या क्रांतिकारी ओबीसी योद्धाने स्वतःचे बलिदान दिले। या घटनेमुळे ओबीसी समूहाची खूप प्रचंड मोठी हानी झाली आहे। ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपला संसार, आई, बायको, मुलांना वाऱ्यावर सोडले। ते पोरके झाले आहेत। त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह निधी सरकारकडून मिळाला पाहिजे। तसेच कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे। या संदर्भात उद्या शुक्रवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी बीड येथे राष्ट्रीय ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्यात शहीद बोचरे यांच्या न्याय संदर्भात उहापोह करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत विलासराव पाटील, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, सुभाष सातव, प्राध्यापक डॉ. संतोष चिहुसे, ॲडव्होकेट दाते, सुमित्रा निखाडे, पुष्पा गुलवाडे, अनिल शिंदे, गणेश काळपांडे, श्रीकांत ढगेकर आदी उपस्थित होते। याच्यासाठी बलिदान आमच्या बोचरे यांनी केलं, त्याचा जो काही विषय आहे, बेस हा आहे की जो हैदराबाद जिया किंवा हैदराबादचा जो गजेट आहे त्याप्रमाणे जर ह्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देत असाल तर त्या हैदराबाद गजेट प्रमाणे पहिली गोष्ट तर कुठल्या दुसऱ्या राज्याचा जो काही गजेट असतो त्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये जो काही आपली सामाजिक रचना असते त्या अनुषंगाने तो आरक्षण दिलेला आहे। हैदराबादचा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्या गजेटमध्ये नुसतंच मराठा समाजासाठी स्पेशल नाही आहे, त्याच्यामध्ये धोबी समाजाला एसटीचं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये बंजारांना एसटीचं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये कोळी समाजाला एसटीचं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये धनगरांना एसटीचं आरक्षण आहे। मग त्याप्रमाणे तुम्ही यांना द्याल का, हा एक प्रश्न या महाराष्ट्र सरकारला माझा आहे। तसेच जर समजा आसाममध्ये आपण गेलो तर माळी समाज तिथं एससी म्हणून गणला जातो, त्याप्रमाणे तुम्ही या महाराष्ट्रातल्या माळ्यांना एससी समाजाचं आरक्षण द्याल का? जर तुम्ही हे देऊ शकत नाही, करू शकत नाही, ज्याच्यासाठी आज बंजारा समाज, धनगर समाज आणि ओबीसी समाज पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही हे आरक्षण लागू करू शकत नाही। तुम्ही पार्शियली कुठलंच आरक्षण किंवा कुठला GR तुम्ही महाराष्ट्र शासनामध्ये किंवा कुठल्याही राज्याच्या शासनामध्ये लावू शकत नाही। आणि आरक्षण देण्याची भूमिका ही केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारच्या आरक्षणासाठी जे केंद्र सरकारमध्ये लोकसभेमध्ये जे काही प्रस्ताव पारित होईल तेव्हाच कुठं लागू होतं। हे इतकं असं नाही आहे की मी तुम्हाला GR काढला आणि तुम्हाला मी कुठं समाविष्ट करून घेतलं। एका कास्ट व्हॅलिडिटीसाठी इथं बसलेले आपण प्रत्येक वेगवेगळ्या समाजामध्ये वावरणारे लोक आहेत, इथं SC पण आहेत, इथं ST पण आहेत, इथं ओबीसी पण आहेत। एक साध्या तुमच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला कमीत कमी महिनोगिनती लागतात, तुम्हाला भांडावं लागतं, तुम्हाला सिद्ध करावं लागतं, तुम्हाला दाखलकारी दाखवावं लागते, तुम्हाला तुमच्या कोतवाल बुक्काची नक्कल लागते, तुम्हाला ते सगळं वंशावळी लागते आणि तुम्ही एका झटक्यामध्ये किंवा हे आम्ही महाराष्ट्र शासन हैदराबाद गजेट प्रमाणे देतो, तर मग सगळ्या समाजांना तुम्ही न्याय तसा द्या। माझ्या समाजाला मी आसाममधून GR आणेल, हे हैदराबादमधून आणतील, कोणी समजा गुजरातमधून आणेल, कोणी ओडिशामधून आणेल। तर हे काही जे केंद्र आणि फेडरल स्ट्रक्चर जे आहे याच्यासाठी हे धोकादायक हा निर्णय आहे। त्याच्यामुळे हा निर्णय सगळ्यात पहिले रद्द करण्यात आला पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी आहे। आणि या चुकीच्या निर्णयामुळे आमचा जो काही बलिदान आमच्या विजूभाऊ बोचरे यांनी केलेला आहे
त्यांना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी आम्ही ठामपणे मागतो या महाराष्ट्र सरकारला. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि तुम्ही जर समजा तुम्ही त्यालाच भेट असाल रस्त्यावर उतरण्याला, तर आम्ही पाहतो तर नुसतं मुंबईत ब्लॉक झाली तर तुम्ही कुठं फिरू शकता महाराष्ट्रामध्ये, हे आम्ही दाखवून देऊ. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.